यश चोप्रा यांचा 9 ऑगस्ट 1979 रोजी रिलीज झालेला कालापत्तर हा चित्रपट सर्वांना ठाऊक असेलच. झारखंडच्या धनबाद जवळील चासनाला कोळसा खाणीत 27 डिसेंबर 1975 रोजी झालेल्या अपघाताच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट होता. कोळसा खाण कामगारांचं चित्रण करताना त्यात फिल्मी मसाला घातला गेला होताच. या सिनेमातला सगळ्यात प्रेक्षणीय आणि थरारक भाग होता तो म्हणजे अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातल्या खुन्नसबाजीचा. काही कारणास्तव एकेकाळचे मित्र एकमेकांचे शत्रू झाले आणि चित्रपटात दिसणारी दोघांची खुन्नस प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा काही वर्षांपासून दिसू लागली होती. म्हणून फिल्म मधल्या मंगलच्या कॅरेक्टरसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना घ्यायचं की नाही यावर बरीच चर्चा सुरू होती. पण चित्रपटाचे स्टोरी रायटर सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी मंगलच्या कॅरेक्टरसाठी शत्रुघ्न सिन्हा हाच योग्य असल्याचं सांगितलं आणि शत्रुघ्न सिन्हा यांना कालापत्तर या मूवीसाठी साईन केलं गेलं. अमिताभ आपल्या व्यक्तिरेखेची रेष ठळक करण्यासाठी इतरांचे रोल कापतो अशा समजुतीमुळे विनोद खन्ना यांनी देखील अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं बंद केलं होतं. शत्रुघ्न सिन्हा यांनी फार बारकाईने स्क्रिप्ट वाचूनच कालापत्तरमध्ये अमिताभ सोबत काम केलं होतं, कारण दोघांच्याही भूमिकांना सेम वेटेज आहे असं सांगण्यात आलं होतं. मूवीमध्ये MB शेट्टी यांनी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातल्या फाईटचं डिरेक्शन केलं होतं. मारामारीच्या शेवटी अमिताभ शत्रूला जमिनीवर पाडतो आणि गळ्यावर फावडं ठेवतो आणि तेवढ्यात शशी कपूर येऊन दोघांना वेगळं करतात असा सीन होता. मानेवर फावडं म्हणजे जवळजवळ अमिताभने शत्रूला मात दिली आहे असंच काहीसं चित्रित होणार होतं. याला शत्रुघ्न सिन्हा यांनी आक्षेप घेतला आणि शूटिंग जवळपास 4 तास लांबलं. शत्रुघ्न सिन्हा यांचं म्हणणं होतं की इथे तुम्ही माझं कॅरेक्टर अमिताभ पेक्षा वीक आहे असं दाखवताय. जर दोघांच्याही भूमिका सेम वेटेजवाल्या आहेत असं जर तुम्ही स्क्रिप्टमध्ये लिहिलंय तर असा प्रसंग कसा घडेल ज्यात मला मात मिळते. आणि त्यामुळे इंटरव्हलच्या अगोदरच जर दोघांमधील ठसन नष्ट झाली तर इंटरव्हल नंतर स्टोरीमध्ये पुन्हा पंगा कसा काय असू शकेल. म्हणून मग बऱ्याच चर्चेअंती दोघांमध्येही उभ्या उभ्याच फाईट होत असताना शशी कपूर येऊन दोघांनाही वेगळं करतात असा सीन शूट केला गेला. आज 40-45 वर्षांनंतर सुद्धा या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.